नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक डॉक्टर SM कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, विभाग 1 मधील तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग थांबलेलं होतं. हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही दिवसातच आपलं महाविद्यालय सुरू होईल. पुन्हा आपण भेटू. पण तोपर्यंत आपण हे ऑनलाईन टीचिंग असंच सुरू राहील. ऑनलाईन टीचिंगमध्ये आपण पुन्हा एकमेकांना भेटू. व्हर्च्युअल क्लासरूम. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत विभाग 1 मधील भूगोल विषयाचा. भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपली 3 लेक्चर्स या विषयावरती झालेली आहेत. याचा अभ्यासक्रम पाहिला आपण. पेपरचं टायटल पाहिलं, फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत, त्याला आपण मॉड्यूल्स म्हणतो. पहिलं मॉड्यूल्स इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी. दुसरं मॉड्यूल्स म्हणजे प्रकरण क्रमांक 2 ॲटमॉस्फिअर, वातावरणशास्त्र किंवा वातावरण. तिसरं मॉड्यूल जे आहे ते लिथॉस्फिअर, प्रकरण क्रमांक 3 शिलावरण, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू. आणि जे चौथं प्रकरण आहे मॉड्यूल क्रमांक 4 ते डेन्युडेशन, विदारण किंवा झीज. या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एकूण 4 प्रकरणं आहेत. या वेगवेगळ्या 4 प्रकरणामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे आहेत, आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे, हे डिटेलमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतरचा आपल्याला ते जो तास झालेला होता, लेक्चर झालेलं होतं, त्याच्यामध्ये भूगोल म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला थोडक्यात चर्चा केलेली होती. याच्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या? भूगोल हा विषय आहे का? भूगोल हा विषय आहे का? आणि जर विषय असेल तर तो कसा आहे? सोपा आहे, मार्क्स मिळवून देणारा आहे? या गोष्टी भ्रामक कल्पना आहेत, चुकीच्या समजुती आहेत त्या. भूगोल हे काय आहे? शास्त्र आहे. शास्त्र आहे. आणि मग हे भूगोल हे शास्त्र कसं आहे, का आहे ते शास्त्र, याविषयी आपण चर्चा केलेली होती. हाच भाग आपण पुढे आज कंटिन्यू करणार आहोत. जसा भूगोल म्हणजे काय, आता भूगोल म्हणजे काय हा भाग आपण पुढे कंटिन्यू करत असताना याच्या अगोदरचा भाग थोडासा रिकॅप तुम्हाला होणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून मी पाठीमागच्या 2 स्लाइड आपल्याला सांगितल्या. आता भूगोल कशाला म्हणायचं, भूगोलाची नेमकी व्याख्या काय आहे, ह्या व्याख्येमध्ये आपण जाणार नाहोत. तो भाग आपला पुढचा आहे, तो अभ्यासक्रमामधला समाविष्ट आहे. हा भाग जो आहे तो तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी आहे, एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला देण्यासाठी आहे. आता जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यालाच आपण भूगोल म्हणतो मराठीमध्ये. पण जिओग्राफी हा शब्द कुणी वापरला हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे म्हणजे जिओग्राफी खरं तर भूगोल या विषयाच्या उत्पत्तीची मुळे, काय म्हणतोय बघा, भूगोल या विषयाच्या उत्पत्तीची मुळे ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जगामध्ये अनेक संस्कृत्या झाल्या, अनेक संस्कृत्या झाल्या. जी अत्यंत प्राचीन संस्कृती समजली जाते ती ग्रीक संस्कृती. मग वेगवेगळ्या संस्कृत्या कुठल्या? ग्रीक संस्कृती आहे, रोमन संस्कृती आहे, मेसोपोटेमियन संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे. जसं आपल्याला भारतातील आहे भारतीय संस्कृती, त्याला आपण सिंधू संस्कृती या नावानं ओळखलं जातो. ह्या वेगवेगळ्या संस्कृत्या. पण याच्यामधली ग्रीक संस्कृती अत्यंत प्राचीन समजली जाते. आणि ग्रीकमधील लोक फार हुशार होते, फार बुद्धिमान होते, कारण त्यांना त्या प्रकारचं पर्यावरणच मिळालेलं होतं. पर्यावरणाचा मानवी जीवनावरती प्रभाव पडतो हे आपल्याला माहीत आहे, ते आपण भूगोलामध्ये अभ्यासलेलं आहे आतापर्यंत. मग ग्रीकचं स्थान जगाच्या पाठीवरती ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आणि त्या ठिकाणचं पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्याचा परिणाम म्हणून
ग्रीक शास्त्रज्ञ अनेक होऊन गेले, ज्यांनी भूगोलामध्ये अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत. ह्या अनेक ग्रीक शास्त्रज्ञापैकी एक ग्रीक शास्त्रज्ञ इरॅटोस्थेनिस, नाव लक्षात ठेवा. इरॅटोस्थेनिस नाव थोडंसं वेगळं आहे. आपल्याकडे असतं जसं पांडू असतोय, दगडू असतोय, धोंडो असतोय, शंकर असते, पार्वती असते, महादेव असतो, तसं हे नाव आहे. हे ग्रीक संस्कृतीमधील नाव आहे, भारतीय संस्कृतीमधील नाव नाही. इरॅटोस्थेनिस. इरॅटोस्थेनिस हा ग्रीक शास्त्रज्ञ, याने सर्वप्रथम जॉग्राफी हा शब्द वापरला. तुम्ही म्हणा केव्हा वापरला? तोही कालखंड आहे ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये. म्हणजे इसवी सनाला सुरुवात होण्याच्या अगोदर जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण ख्रिस्तपूर्व म्हणतो किंवा ख्रिस्तपूर्व कालखंड म्हणतो. प्राचीन कालखंडामध्ये तो गणला जातो. म्हणजे ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये इरॅटोस्थेनिस या ग्रीक शास्त्रज्ञाने जॉग्राफी हा शब्द सर्वप्रथम वापरला आणि त्यांनी हा शब्द वापरल्यानंतर मग पुन्हा तो रूढ झाला. आता इरॅटोस्थेनिसच्या मते जॉग्राफी हा शब्द ग्रीक भाषेतील 2 शब्दापासून बनलेला आहे. ते 2 शब्द कोणते आहेत? GEO. त्यातला पहिला शब्द आहे GEO आणि दुसरा शब्द आहे ग्राफिया, GRAPHIA. काही पुस्तकामध्ये ग्राफियाचं स्पेलिंग GRAPHIE असंही आहे, काही पुस्तकामध्ये ए असंही आहे. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हे संदर्भ शब्दांचे स्पेलिंग्स वेगवेगळे आहेत. पण ग्रीक भाषेतील, लॅटिन भाषेतील हे जे 2 शब्द आहेत, जिओ आणि ग्राफिया, ह्या 2 शब्दांपासून जॉग्राफी हा शब्द तयार झालेला असावा. ओके. अर्थात हे इरॅटोस्थेनिसने हे 2 शब्द एकत्र केल्याने एक वेगळा शब्द तयार केला, जॉग्राफी. आता लॅटिन भाषेतील हे जे 2 शब्द आहेत, जिओ आणि ग्राफिया, यांचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे की यांचा अर्थ काय आहे. की ज्याला आपण जॉग्राफी म्हणतो, ज्याला आपण भूगोल म्हणतो, खरं तर त्या शब्दांमध्ये त्याचा अर्थ आहे का? त्या शब्दांचे अर्थ काय आहेत ते आपण जाणून घेऊ. याच्यातला पहिला जो शब्द आहे जिओ, GEO, जिओ आणि GIO हे वेगळं आहे. रिलायन्स कंपनीचा जिओ, तो जिओ या ठिकाणी नाही, या ठिकाणी GEO, जिओ. उच्चार जरी एकसारखा असला तरी स्पेलिंग मात्र वेगळं आहे, हे लक्षात घ्या. GEO, जिओ, याचा अर्थ अर्थ, EARTH, अर्थ म्हणजे पृथ्वी. जिओ म्हणजे पृथ्वी, सरळ सरळ अर्थ होतो मराठीमध्ये. आणि दुसरा शब्द आहे ग्राफिया. ग्राफिया, GRAPHI, या ग्राफियाचा अर्थ होतो डिस्क्रिप्शन किंवा त्याचा दुसराही अर्थ होतो स्टडी. स्टडी म्हणजे काय? अभ्यास. डिस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्णन. आता पहा, GEO चा अर्थ पृथ्वी, GRAPHI या शब्दाचा अर्थ स्टडी किंवा डिस्क्रिप्शन, अभ्यास किंवा वर्णन. आता पहा, आता आपण असं सरळ सरळ म्हणू की बाबा पृथ्वीचे वर्णन, पृथ्वीचा अभ्यास म्हणजे जॉग्राफी. इज इट राईट? तुम्हाला भूगोल म्हणजे काय, जॉग्राफी म्हणजे काय, त्याच्या व्याख्येमध्ये न जाता त्याच्या मुळामध्ये आपण जातोय. याचं मूळ काय, या शब्दाची उत्पत्ती कुठून झाली,
शब्दाची उत्पत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. हा शब्द व्यवहारामध्ये कसा प्रचलित झाला, कसा रूढ झाला, तेही अत्यंत महत्त्वाचं आहे. याला ग्रीक संस्कृती कारणीभूत आहे. ग्रीक विचारवंत इरॅटोस्थेनीस कारणीभूत आहे. जॉग्राफी या शब्दाचे जनक इरॅटोस्थेनीस यांना ओळखलं जातं. आता पहा, जॉग्राफी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास. भूगोलामध्ये आपण काय करतो? भूगोलामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? पृथ्वीचाच ना. आता अर्थात जसजसा विज्ञानाचा विकास होत गेला तसतसं त्या विषयाची व्याप्ती वाढत गेली. पृथ्वीविषयी अनेक घटक त्याच्यामध्ये समाविष्ट झाले. पण भूगोल या विषयाच्या उत्पत्तीच्या वेळी प्राचीन कालखंडामध्ये जो अभ्यास केला जात होता तो अभ्यास पृथ्वीच्या संबंधित होता. पृथ्वीचा अभ्यास होता, पृथ्वीचं वर्णन होतं. त्या वर्णनाला, त्या अभ्यासाला इरॅटोस्थेनीसने एक नाव दिलं, एक टायटल दिलं, जॉग्राफी. त्यालाच आपण भूगोल म्हणतो. मग तुमच्यापैकी एक सरळ सरळ एखादा असा म्हणेल जॉग्राफी म्हणजे भूगोल. नुसता जॉग्राफी म्हणजे भूगोल नव्हे. या शब्दांचा अर्थ आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जिओ आणि ग्राफिया, पृथ्वीचा अभ्यास, पृथ्वीचे वर्णन म्हणजे जॉग्राफी, म्हणजे भूगोल. आता याच्यावरून हे शब्द जे आहेत, हे शब्द जसे तयार झाले, दोन वेगवेगळ्या शब्दांपासून जॉग्राफी हा शब्द जसा तयार झाला तसं भूगोलाची व्याख्याही झाली. भूगोल कशाला म्हणायचं? तर पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. एक व्याख्याच तयार झाली. या दोन शब्दांच्या आधारे, या दोन शब्दांच्या अर्थाने जॉग्राफीचा अर्थ कळला आपल्याला. जॉग्राफीची आता अर्थ कळाल्यानंतर त्याची व्याख्या तयार होते की जॉग्राफीचा अर्थ भूगोल, जॉग्राफीचा अर्थ पृथ्वीचे वर्णन. मग आता हे पृथ्वीचे वर्णन कशामध्ये केलं जातं? इतिहासामध्ये का राज्यशास्त्रामध्ये? भूगोलामध्ये. पृथ्वीचा जो अभ्यास आहे तो पृथ्वीचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातोय, अगदी प्राचीन कालखंडापासून, आज नव्हे, प्राचीन कालखंडापासून. आणि म्हणून ज्या विषयामध्ये भूगोलाचं वर्णन केलं जातं, ज्या विषयामध्ये भूगोलाचा अभ्यास केला जातो, त्या विषयाला, त्या शास्त्राला भूगोल किंवा जॉग्राफी असे म्हणतात. इज इट क्लिअर? म्हणजे भूगोल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. भूगोल म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून भूगोल हे एक शास्त्र आहे आणि ज्या शास्त्रामध्ये पृथ्वीचा अभ्यास केला जातो किंवा पृथ्वीचं वर्णन केलं जातं. अर्थात ही जी व्याख्या आहे भूगोलाची, ही प्राचीन काळातील व्याख्या आहे की जी जॉग्राफी या शब्दापासून तयार झालेली आहे. कारण प्राचीन कालखंडामध्ये विज्ञानाचा विकास झालेलाच नव्हता, कोणत्याही विज्ञानाचा विकास झालेला नव्हता. त्या कालखंडामध्ये आजच्या सारखे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अस्तित्वात नव्हती. पृथ्वीचा उत्पत्ती झाल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती मानव जन्माला आला आणि त्याला एक कुतूहल निर्माण झालं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कुठं कुठं काय काय आहे. मानवाच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असताना 3 मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा. मानवाची उत्पत्ती झाल्यानंतर या 3 गरजा भागवण्यासाठी मानव पृथ्वीच्या पृष्ठभागावरती धडपडत होता.
जगण्यासाठी निसर्गाबरोबर संघर्ष करत होता. आज आपण वेगळ्या कारणासाठी संघर्ष करतोय. प्राचीन कालखंडामध्ये मानवाचा ज्यावेळी आपण इतिहास अभ्यासतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की मानव पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अस्तित्वासाठी झगडत होता, अस्तित्वासाठी निसर्गाशी संघर्ष करत होता. म्हणून निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचं मानवाला प्राचीन कालखंडापासून आज तागायत एक कुतूहल निर्माण झालेलं आहे. एक पृथ्वीच्या अभ्यासाची एक जिज्ञासा निर्माण झालेली होती की हे काय आहे, पृथ्वी आपली कशी आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जलाशय कुठं आहेत, भूभाग कुठं आहेत, वनस्पती कुठं आहे आणि ती कोणत्या प्रकारची आहे, दगड माती कोणत्या प्रकारचे आहेत, हवामान कसं आहे, कोणकोणते अवाढव्य प्राणी आहेत, ह्या सगळ्या घटकांच्या बद्दल मानवाला एक कुतूहल निर्माण झालेलं होतं, एक जिज्ञासा होती. म्हणून या घटकांचं ज्ञान, या घटकांची माहिती ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते की ज्याला आपण म्हणू अभ्यास. मग प्राचीन कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी मानवाला दिसल्या, ज्या ज्या गोष्टी मानवाला आढळल्या, ज्या ज्या गोष्टींचा मानवानं अनुभव घेतला त्याविषयी त्यांनी वर्णन केलेली आहेत. आणि ही वर्णनं म्हणजेच तो एक प्रकारचा अभ्यास आहे की ज्या अभ्यासाचा समावेश आज आपण भूगोलामध्ये करतो. म्हणजे पृथ्वी हा एक घटक आहे की भूगोलामध्ये पृथ्वीचा आणि मानवाचा अभ्यास करत असताना पृथ्वी हे एक मानवाचे निवासस्थान आहे या दृष्टिकोनातून भूगोलामध्ये अभ्यास केला जातो. म्हणून विद्यार्थी मित्र, भूगोल महत्त्वाचा आहे. भूगोलामध्ये कोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो यावरून भूगोलाचं महत्त्व वाढतं. आणि भूगोलाचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो यावरून भूगोल हे शास्त्र आहे किंवा नाही हे निश्चित होतं. अभ्यास करण्याच्या पद्धती, भूगोलाचं महत्त्व तो भाग आपण नंतर घेऊ, त्याच्यावरती 1-2-3 तास तरी लागतील आपल्याला. पण भूगोल म्हणजे काय हे ज्यावेळी आपण स्पष्ट करतो, हे ज्यावेळी आपण सांगतो त्यावेळी ते ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याला जावं लागतं. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपण जातो. भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा असे असंख्य दाखले आहेत की भारतीयांना या विषयाची जाणीव होती, ज्ञान होतं. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, वेगवेगळ्या. याच्यातली एक अत्यंत प्राचीन भाषा आहे संस्कृत भाषा आहे. आणि या संस्कृत भाषेमध्ये भूगोल या शब्दाचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. आता संस्कृत भाषेमध्ये जर भूगोल या शब्दाची आपल्याला भूगोल हा शब्द जर आढळत असेल तर त्या भूगोल शब्दाचा अर्थ काय आपल्याला समजू शकेल. आज आपण सरळ भू म्हणजे काय म्हणतो, धरणी माता म्हणतो, भूमी म्हणतो, जमीन म्हणतो, पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणतो. भू आणि गोल म्हणजे सर्कल, बरोबर. गोल म्हणजे वर्तुळ, जसा चेंडू गोल असतो, बरोबर. मग या शब्दाची जर आपण फोड केली, भूगोल या संस्कृत शब्दाची जर आपण फोड केली की भूगोल हा सुद्धा शब्द, जसा जॉग्राफी हा शब्द जिओ आणि ग्राफिया या 2 शब्दापासून बनलेला आहे, तसा भूगोल हा शब्द सुद्धा 2 शब्दापासून बनलेला आहे असं जर आपण म्हटलं. भू आणि गोल, भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोल वर्तुळ, सर्कल. म्हणजे
भू म्हणजे पृथ्वी आणि गोल म्हणजे गोल. गोल असणाऱ्या पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. समजलं? इंग्लिश या जॉग्राफी या शब्दाची उत्पत्ती जर आपण पाहिली तर त्यावरून भूगोलाची व्याख्या केली जाते. पृथ्वीचे वर्णन किंवा पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जॉग्राफी. भूगोल या शब्दाची आपण जर फोड 2 शब्दामध्ये केली तर याच्यापेक्षा एक वेगळी व्याख्या तयार होते मराठी भाषेमध्ये. म्हणजे गोल असणाऱ्या पृथ्वीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. म्हणजे पृथ्वी कशी आहे? गोल आहे. मग पृथ्वी गोल आहे भारतीयांना माहीत होतं प्राचीन काळापासून. इतरही जगातील इतरही शास्त्रज्ञांना माहीत होतं, पण संस्कृत भाषेमध्ये याचा उल्लेख आहे, ज्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा भूगोलाच्या विषयी लोकांना समज होती, ज्ञान होतं, माहिती होती. म्हणून या शब्दाचा वापर केलेला आपल्याला आढळतो. विद्यार्थी मित्र, भूगोल म्हणजे काय हे सांगण्यासाठी अशा प्रकारची असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील, पण या ठिकाणी आपली वेळ संपत आलेली आहे. नाउ I will stop here and meet you again tomorrow next lecture. ओके, आपण या ठिकाणी सहभागी झालात ऑनलाईन टीचिंगमध्ये, त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. तुमच्या काही शंका असतील भूगोल या विषयाच्या संदर्भातल्या तर तुम्ही या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही त्याची नोंद करू शकता, की ज्यामुळं पुढील तासाला तुमच्या शंकाचं निरसन केलं जाईल. विद्यार्थी मित्र, तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा. या ठिकाणी थांबतोय. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.